नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं एक महत्त्वपूर्ण पत्र आहे. पत्राचा विषय आहे राज्यातील सर्व समूह साधन केंद्र स्तरावर दरमहा शिक्षण परिषद आयोजित करण्याबाबत. तर या पत्राच्या संदर्भात काही संदर्भ पण दिलेले आहेत. यापूर्वीचे एक परिपत्रक आहे 1 सप्टेंबर 2016चं, 17 ऑक्टोबर 2016चा शासन निर्णय आहे आणि 6 मे 2026चं एक शासन परिपत्रक आहे. तर या संदर्भानुसार दरमहा केंद्र स्तरावर शिक्षण परिषदांचं आयोजन करण्यात येत असतं. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेमध्ये केंद्रातील शिक्षक राबवत असलेले विविध उपक्रम, अध्ययनानुभव समजून घेणे, अनुभवांचं आदानप्रदान करणे आणि एकत्र येऊन शिक्षकांना ज्या समस्या जाणवतात त्यांच्या चर्चेद्वारे सोडवणे, क्षमता आधारित वर्गाचं नियोजन करणे आणि केंद्र संसाधन गटाचं मार्गदर्शन, यामुळे शिक्षकांची बांधणी या शिक्षण परिषदांच्या माध्यमातून होत असते. प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या व्यावसायिक विकासात चालना देण्यासाठी तसेच वर्ग अध्यापन अधिक परिणामकारक आणि गुणवत्तापूर्ण करण्यासाठी केंद्रस्तरीय शिक्षण परिषदांचे आयोजन महत्त्वपूर्ण ठरत असतं. शैक्षणिक वर्ष 2026-27मध्ये केंद्रस्तरीय शिक्षण परिषदांच्या माध्यमातून निपुण भारत अंतर्गत पायाभूत साक्षरता आणि संकेतज्ञान म्हणजे FLN, तसेच क्षमता आधारित शिक्षण, बहुवर्ग अध्यापन कौशल्य आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा सातत्यपूर्ण आढावा, तसेच मुलांच्या शिकण्यामध्ये पालकांचा सक्रिय सहभाग या बाबींवर विशेष भर देण्यासंदर्भात या पत्रात म्हटलेलं आहे. संदर्भ क्रमांक 1 नुसार समूह साधन केंद्र स्तरावर दरमहा शिक्षण परिषद आयोजित करणे हे अनिवार्य आहे. तसंच संदर्भ क्रमांक 3 नुसार या शिक्षण परिषदांमध्ये सर्व शाळांमधील शिक्षकांची उपस्थिती त्या समूह साधन केंद्रात ज्या सर्व शाळा असतील, ज्याच्यात जिल्हा परिषद, नगरपालिका शाळा, शासकीय आश्रमशाळा, माध्यमिक शाळा, खाजगी प्राथमिक शाळा यांची उपस्थिती अनिवार्य आहे. त्यांची तसेच विद्यासमीक्षा केंद्राच्या माध्यमातून पोर्टलवर किंवा ॲपवर या उपस्थितीची नोंदवण्यासंदर्भात सुद्धा पुढच्या काळामध्ये कार्यवाही होणार आहे. तर समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजेच केंद्रप्रमुख यांच्या माध्यमातून VSKच्या माध्यमातून उपस्थित शिक्षकांची उपस्थितीसुद्धा नोंदवली जाणार आहे. शिक्षण परिषदेमध्ये ज्या ठरलेल्या गोष्टींची प्रत्यक्ष वर्गात अंमलबजावणी होते किंवा काय, याबाबत समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजेच केंद्रप्रमुखांनी सुद्धा शाळा भेटीच्या दरम्यान पडताळणी करणे आवश्यक आहे. तसेच वर्षातील दरमहा शिक्षण परिषदेतून एकूण 40 ज्या तासिका आहेत, म्हणजे एका शिक्षण परिषदेला 4 तासिका अशा 10 शिक्षण परिषदा, या तासिकांच्या माध्यमातून उपस्थितीसाठी जास्तीत जास्त 10 गडाडी तासिका म्हणजे 50 तासांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण करण्यासाठी गृहीत धरल्या जाणार आहेत. त्यानुसार सर्व शिक्षण परिषदाच्या या वर्षात 2026-27मध्ये होणार आहेत. त्याच्यात केंद्र स्तरावरील शिक्षण परिषदांचं आयोजन करताना 5 सत्रांमध्ये आयोजन करण्यासंदर्भात यात सांगण्यात आलेलं आहे. यासाठी CRG गटाने स्थानिक शैक्षणिक गरजा आणि प्राधान्यांचा विचार करून केंद्रस्तरीय परिषदांचं आयोजन करावं असं याच्यात म्हटलेलं आहे. याच्यात सत्र 1 जे आहे ते मागील महिन्याचा आढावा असेल 45 मिनिटात, नंतर सत्र 2 असेल ते विचारांची आणि अनुभवांची देवाणघेवाण असेल, याच्यात 45 मिनिटे. सत्र 3 असेल आशयाच्या आधारित पाठांचे मासिक नियोजन, याला 1 तास 30 मिनिटे. 4थ्या सत्रामध्ये पालक, शाळा व्यवस्थापन समिती आणि समुदाय सहभाग याच्यासाठी 30 मिनिटे आणि राज्याचे धोरणात्मक किंवा स्थानिक विषय ज्याच्यात 30 मिनिटं, असे 4 तासाचं ही शिक्षण परिषद आता पुढे प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक समूह साधन स्तरावर म्हणजे केंद्र स्तरावर होणार आहे. ही प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण परिषदेतून जे आपल्याला 50 तासांचं प्रशिक्षण आहे याच्याचा कालावधीसुद्धा याच्यात गणला जाणार आहे. शिक्षण परिषदांचं माहेवार विषय न्याय नियोजनसुद्धा यात दिलेलं आहे. जसं जून महिन्यामध्ये शाळा प्रवेश, शाळापूर्व तयारी असे अनेक विषय दिले होते. त्यानंतर जुलैमध्ये 1 वर्ग व बहुवर्गाध्यापन पद्धती, शेतू अभ्यास आढावा, शैक्षणिक व्यवस्थापन असे विषय आहेत. निपुण भारत महाराष्ट्र असेल किंवा निपुण ज्या विविध बाबींची याच्यातसुद्धा माहिती आहे. तर दरमहा विषयानुसार नियोजनसुद्धा या पत्रात दिलेलं आहे. अशा प्रकारे हे पत्र महत्त्वपूर्ण आहे. याच्यानुसार स्थानिक गरजेनुसारही काही विषय आपल्याला घेता येणार आहेत. शिक्षण परिषदेसाठीचे आयोजन आणि नियोजन करण्याची जबाबदारी पत्रामध्ये शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक यांची राहील असंही म्हटलेलं आहे. आणि यासाठी जे विषयांचे तत्त्वज्ञ आणि मार्गदर्शनाची जबाबदारी असेल ती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेची राहील असे याच्यात म्हटलेलं आहे. सदर नियोजनानुसार शैक्षणिक वर्ष 2026-27मध्ये केंद्र स्तरावरील शिक्षण परिषदांचं
प्रभावी आयोजन करण्यासंदर्भात या परिपत्रकात सविस्तररित्या देण्यात आलेलं आहे। याची एक सुधारित मार्गदर्शिकासुद्धा विकसित केली आहे आणि त्याच्यानुसार कार्यवाही करणे अपेक्षित आहे। अतिशय महत्त्वपूर्ण पत्र आहे शिक्षण परिषद आयोजन करण्यासंदर्भात। या पत्रानुसार भविष्यात प्रत्येक महिन्यामध्ये शिक्षण परिषद होईल, यासाठी सर्व घटकांनी मनापासून प्रयत्न करणे आणि योग्यरित्या त्याचा समन्वय साधणे आवश्यक आहे। आतापर्यंत आपण व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांना पण शेअर करा। आपले मनापासून धन्यवाद।